नंदुरबार बस स्थानक परिसरात नो पार्किंग नियमाच्या फज्जा, प्रशासन व सुरक्षा यंत्रणेचे डोळे झाक. नंदुरबार एसटी बस स्थानक परिसरात गेले काही महिन्यापासून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. बस स्थानकाच्या मुख्य फाटकासह परिसरातील सुमारे 200 मीटर हद्दीपर्यंत नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले असूनही 2 चाकी, 4 चाकी व ऑटो रिक्षा चालकांकडून बेफिकिरीने रस्त्यावरच वाहन उभे करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या नियमभंगामुळे बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावा लागत आहे. प्रवाशांना बस पकडताना वाहनाच्या गर्दीतून वाट काढावी लागते, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना या अवस्थेमुळे अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. याच परिसरातील नो पार्किंगचे फलक स्पष्टपणे लावण्यात आलेले असतानाही वाहन चालकांकडून नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. अधिक धक्कादायक म्हणजे बस स्थानकातील सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड आणि व्यवस्थापन यंत्रणा या प्रकाराकडे डोळे झाक करून पाहत आहेत. स्थानिक नागरिक व प्रवासी वर्ग एकमुखी प्रश्न असा आहे की जेव्हा नो पार्किंग क्षेत्र निश्चित केलेले आहे, तर त्या नियमांची अंमलबजावणी कोण करणार? प्रशासन आणि परिवहन विभागाकडून याबाबत कठोर कारवाई न झाल्यास वाहतूक व्यवस्थापनेचा बोजवारा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने व आगार व्यवस्थापकाने संयुक्तरित्या तपासणी मोहीम हाती घेऊन अनधिकृत वाहनांवर कारवाई केल्याशिवाय नंदुरबार बस स्थानक परिसरातील वाहतूक शिस्त पुन्हा प्रस्थापित होणे अवघड आहे. आम्ही इथं DM साहेबाला पण सांगितलं, मग 2-3 दिवस आरटीओवाल्यांना बोलवा इथं. काय बघितलं काय काढायचं